Okay, so today we'll go through today we'll go through the tenses. Yeah. Okay. We will study just by three types, mainly four types. Echo yellow. Screen. Am I audible to online students? Yes. Okay. दिसती है ना स्क्रीन थोड़ी फर्स्ट simple, all simple tenses. Yeah, we'll go through it. Continuous, perfect, and then perfect continuous. Door band hai na? Each tense has its some highlight, like simple tense here. Okay, just we'll take smaller example, any example. I work. Okay, right? So main highlight for this tense is first form. Yeah, first form. Okay. First form of verb. Right. So before that, I, me. Okay. Possessive pronouns already known with this term. Possessive, like it's mine. It's mine, like that here. म्हणजे मराठीतलं मी, माझे आणि मला. Yeah? या तीन टर्म्स तरी क्लिअर पाहिजेत ऍटलिस्ट पुढे जायच्या आहेत. लाईक मी, आय, ओके, माझे, माइन और माय, मला, डोर बंद आहे ना, मला. Yeah? So that term to me. Yeah? To me. Same way, you, तुला, to, okay, first form, he, to, त्याला, okay, to him, to her, to we, to us. Yeah. So before we begin, first person, second person, third person. Clear आहे? फर्स्ट पर्सन कोण कोण आले त्यामध्ये? आय, वी, यू सगळे. फर्स्ट पर्सन आय, आणखी आय अँड फर्स्ट पर्सन म्हणजे मी, मी सगळे, मी आम्ही. म्हणजे आपण, म्हणजे फर्स्ट पर्सन अनेक वचन प्लुरल इज आय अँड वी. Only these two. Yeah? I and we. Second person
सेकंड पर्सन लॉजिकली मी सोडून जे असतील ते, राईट. आय सोडून जे आहेत ते यू, 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 ऑल. इथे जसं आय प्लुरल बी, तसं यूचं प्लुरल समजावं म्हणून सांगितलं, पण यूचं प्लुरल यू, ऑल. थर्ड पर्सन they and हे दोन सोडून दे तर आहेच, आणखी ही शी, आणखी एक राहील ही शी इट. आणि ही शी इट म्हणजे या रूम मध्ये मी तुम्ही हे सोडून जे काही असते ते सगळे ही शी इट आणि त्यांचं अनेक वचन दे, बरोबर. सो मेन मराठीतलं जे काही वाक्यरचना आहे ती म्हणजे प्रथम म्हणजे मी काम करतो. प्रथम मी मीन्स सब्जेक्ट, आय इज द सब्जेक्ट. काम करतो ऑब्जेक्ट, लास्ट वर्ब. मराठीत जर मराठीतला विचार करून ऍज इट इज इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून जर आपण बोलायला लागलो, बऱ्याचदा गडबड ती होते की अपोजिट आहे कन्स्ट्रक्शन. लाईक आय प्रथम सब्जेक्ट, देन इंग्लिश मध्ये वर्क काम करतो, आय वर्क फर्स्ट आलं, and then I work on a project. सो जो प्रोजेक्ट कर्म जे आहे ऑब्जेक्ट ते ऍट लास्ट आहे. म्हणजे मराठीच्या टोटल अपोजिट कन्स्ट्रक्शन थोडं. त्यामुळे ट्रान्सलेट करून तुम्ही बोलायला लागलात तर तिथं थोडे कन्फ्युजन होऊ शकते, बरोबर. सो पहिला सगळे पर्सन्स क्लिअर आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. ओके. सो फर्स्ट आय, वी, ओके. सेकंड यू, you all. Online students, yeah. Is it clear? Fine. Last, he, she, it, they, all. Fine. So जसं आय जर एखादं वर्ब घेतलं, आय वर्क, फाईन. वी वर्क अगेन. यू वर्क. You all work, same. He works. She works. It okay, it works. But they all work. सो मेन सगळ्या जो काही कन्स्ट्रक्शन मधले मेन इम्पॉर्टंट फॅक्टर इज अबाउट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे आणि पर्सन कोण. एक्झॅक्टली क्लिअर आहे आता. जस्ट फॉर माय नॉलेज, had anybody taken Sanskrit in college? संस्कृत, yeah. संस्कृत एकमेव लँग्वेज आहे ज्यामध्ये फर्स्ट पर्सन सिंग्युलर, प्लुरल अँड म्हणजे वर्क चेंज झालं ना आता. आय वर्क, ही वर्क्स, यू वर्क, दे ऑल वर्क. जसं इथं कर्ता चेंज झाला की वर्क चेंज होतं. सेम वे एकमेव संस्कृत लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये आय आहे एक वचन म्हणजे आणि अनेक वचन वी आहे. त्याच्यामध्ये बोथ दोघांसाठी पण वर्क चेंज होतो. जसं देवहा देवाहा प्रथम, बरोबर. देवस्य देवयोः देवानां षष्टी. सो दॅट वॉज जे मधलं जे आहे देवाहा प्रथम. देव म्हणजे दोन देव. त्या दोन देवांबद्दल जरी बोललो तरी तिथं क्रियापद म्हणजे तिथं वर्बला धातू म्हणतो.
संस्कृतमध्ये धातू साधित, बरोबर. सो धातू साधित ती जी होती त्याच्यामध्ये क्रियापद कोणती होती धातू साधितामध्ये? मी, वा, मा, सी, ता, त, ती, ता, अंते, हे जे 3 चेंज होत होते, ई, वय, मय, से, इथे, द्वे, ते, इथे, अंते, हे जे चेंजेस होत होते, बरोबर, हे सगळे त्या कर्त्यानुसार चेंज होते, सब्जेक्ट नुसार. राईट? एम आय राईट? टोटली क्लिअर? सो एकमेव लँग्वेज आहे ती संस्कृत. ती सोडली तर बाकी सगळ्या लँग्वेजचा जो काही फॉर्म्युला आहे तो मेन सब्जेक्ट. फर्स्ट सिंग्युलर सब्जेक्ट आहे की प्लुरल आहे, तो सब्जेक्ट फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे का थर्ड पर्सन. ओके. सो प्री रिक्विजिट वॉज व्हॉट आय स्टार्टेड. मेन किमान हे माहिती पाहिजे की पजेसिव्ह, समजा ही गोष्ट माझी आहे असं तुम्हाला म्हणायचं, इट्स माइन. त्याची आहे, इट्स हिज, बरोबर. तिची आहे, हर. ओके. त्यांची आहे, देअर्स पॉझिटिव्ह मध्ये असेल तर, और देअर पण, बरोबर. आणि जर त्यांना म्हणायचं, कुठल्याही लँग्वेज मधला मेन फॉर्म्युला, मला टू मी, त्यांना म्हणायचं असेल तर अनेक वचन टू देम, त्याला टू हिम, तिला टू हर, बरोबर. सो पॉझिटिव्ह त्यांचे, ज्यावेळी त्यांचे म्हणतो अनेक वचन, सो एकच क्वेश्चन आहे, चाइल्ड, ओके, प्लुरल चिल्ड्रन, चिल्ड्रन. त्याने जे काही प्रोनाऊन्स केलं ते बरोबर आहे, पण इथं चुकीचं आहे, चाइल्ड चिल्ड्रन. सो ज्यावेळी आपण सगळ्या मुलांची एक्झाम स्टार्ट झाली असं म्हणतो आपण, ओके, तर काय आहे, समजा दुसरं स्टुडंट्स, ओके, तर एक स्टुडंट असेल तर एका स्टुडंटचे असं म्हणायचं आपल्याला, तर काय करतो आपण, स्टुडंट्स, एका स्टुडंटचे असं मला म्हणायचं, षष्टी, देवस्य लाईन. सो एका स्टुडंटचे, बरोबर, स्टुडंट्स एक्झाम फॉर्म. क्लिअर आहे? सगळे बरेच स्टुडंट असतील, बरेचसे, तर काय आहे, बरोबर आहे नक्की. नाही, मी डिटेल विचारलं नाही, पण ऍक्च्युअली यात काय चुक, एका स्टुडंटचं झालं, बरोबर. इथं स्टुडंट्स एक्झाम फॉर्म करेक्ट नाहीये, काय नाहीये, काय पाहिजे, काहीतरी एक चेंज पाहिजे ना. बऱ्याचदा एक्झाम किंवा कुठल्याही न्यूजपेपर मध्ये पीपल्स पण लिहिलं असतं, कधी पीपल्स म्हणजे पीपल्स किंवा स्टुडंट्स, येस नंतर ऍपॉस्ट्रोफी असतो. याचा अर्थ असा की एका स्टुडंटचं, म्हणजे सगळ्या स्टुडंटचं मिळून जे काय, त्यानंतर येस नंतर ऍपॉस्ट्रोफी. क्लिअर आहे? ओके, लक्षात राहील. ओके, ज्यावेळी अनेक वचन असेल, सगळ्या स्टुडंट बद्दल आपण बोलतो, त्यावेळी येस नंतर ऍपॉस्ट्रोफी. ओके, फाईन. So where we started, main I work, we work. Okay, समजा सिंपल पास्ट मध्ये जायचं, थोडं, I worked, we, fine. He प्रेझेंट टेन्स मध्ये he works, they work, past tense worked, they, fine. फर्स्ट पर्सन क्लियर है, थर्ड पर्सन क्लियर है, सेकंड पर्सन यू, सिंपल प्रेजेंट, यू वर्क,
You all, past tense, you all. ओके. आता सिंपल प्रेझेंट मधला मेन हायलाइट जो मी सांगितलं तो सब्जेक्ट प्लस इमिजिएट वर्ब, वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके. सो वर्बचा फर्स्ट फॉर्म काही सेंटेन्सेस आहेत जसे काय आहे रिव्हॉल्व्स, हे जे काही सेंटेन्स आहे ते कायम प्रेझेंट टेन्स मध्ये राहील. वैश्विक सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ जे काही असतील ते कायम प्रेझेंट टेन्स. ओके, क्लिअर. पास्ट टेन्स नाही नाही, पास्ट टेन्स होतो काय नाही होत. विचारतो. फाईन. सो आय वर्क. प्रॅक्टिस करताना पण तुम्हाला हेच करायचं की पहिला सिंपल टेन्सेस. फाईन. आय वर्क, फ्युचर टेन्स. I will work. We, he works, they work. He worked, he will work. They, sorry, they will work. Right? You will work. You all will work. So main future tense मधला हायलाइट कोणता? इमिजिएटली. पास्ट टेन्स पेक्षा पण जास्ती इझी आहे तो म्हणजे आय वर्क, आय विल वर्क. या यू वर्क, यू विल वर्क. फाईन. बट ही वर्क्स, ही विल वर्क. फाईन. सो मराठीतलं मिनिंग एकदा क्लिअर करतो. ओके. आय वर्क, मी काम करतो. आय वर्क, मी काम केले. आय विल वर्क, मी काम करेन. ओके. ही वर्क्स, तो काम करतो. ओके. ही वर्क, त्याने काम केले. ही विल वर्क, तो काम करेल. यू वर्क, तू काम करतो. यू वर्क, तू काम केले. यू विल वर्क, तू काम करशील. बरोबर. याच्या पलीकडं एक वाक्यरचना राहिली ती म्हणजे फ्युचर टेन्स. ओके. प्रेझेंट टेन्स मधलं आय वर्कचं ऍट मॅक्स आय एम वर्किंग. ओके. I am working. Okay. Same way. We are. We are. Fine. Same way. He is working. Okay. So main highlight for any continuous tense is कुठलाही टेन्स दिसेल त्यामध्ये कंटिन्युअस टेन्स आहे असं समजायचं असेल तर वर्क प्लस आयएनजी. वर्कच्या आधी एम आर इज वर वॉज. फाईन. सो कंटिन्युअस टेन्स हा मेन हायलाइट. ओके. परफेक्ट टेन्स समजा परफेक्ट टेन्स मधला मेन हायलाइट असेल आय वर्कला तुम्हाला कन्वर्ट करायचं. आय एम वर्किंग झालं. ओके. आय हॅव वर्कड.
वर्कड. ओके, आय हॅव वर्कड. ओके, सो परफेक्ट टेन्स मध्ये एक गोष्ट क्लिअर आहे जी कायम आहे, ती कोणती? हॅव प्लस म्हणजे वर्कचा थर्ड फॉर्म. लर्नचा थर्ड फॉर्म लर्न और लर्न. ओके, अर्न, अर्नचा सेम वे, अर्न और NT both are right. मे बी वर्बल ऍप्टिट्यूड एक बुक होतं. डज एनीबडी रिमेंबर? म्हणजे कॉलेज ग्रॅज्युएशन नंतर सगळ्यांसाठी रेफरन्स म्हणून एक बुक म्हणजे यस चान. यस चान म्हणून एक बुक होतं, ज्यामध्ये आता तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यू लास्ट स्टेज जी काय ते इंटरव्ह्यू, HR इंटरव्ह्यू और टेक्निकल इंटरव्ह्यू, पण ज्यावेळी मला नाही वाटत की TCS किंवा टेक महिंद्रा असेल, इन्फोसिस असेल, ज्यावेळी पूल कॅम्पस आहे मगरपट्टा वगैरे, तिथं पूल कॅम्पस म्हणजे मिनिमम 2,000 to 3,000 स्टुडंट्स. सो टू फिल्टर देम आउट, फर्स्ट स्टेज इज टू क्लिअर इज ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड मधले मोस्टली क्वेश्चन्स कुठले असतील? अबाउट ग्रामर. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स त्यांना कोणतं आहे? कम्युनिकेशन. कम्युनिकेशन अशी गोष्ट आहे ज्यावरती तुम्हाला स्वतःला वर्क करायचं. टेक्निकली ट्रेनिंग वगैरे काही द्यायचे असतील तर ते स्वतः देतील, बरोबर. फर्स्ट प्रेफरन्स इज अबाउट ग्रामर. वोकॅबलरी पण तुम्ही रीडिंग वगैरे करून क्लिअर करा, पण स्टील हे जे मी काय म्हणालो आता की हॅव और परफेक्ट टेन्सचा मेन हायलाइट, आय हॅव वर्कड, he has worked, it has worked. They have worked. Fine. सो हा कुठला टेन्स होता मेन? जिथं हॅव प्लस हॅव आहे, हॅज आहे. परफेक्ट टेन्स, पण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे? पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट, आय हॅव वर्कड, त्याला पास्ट परफेक्ट मध्ये आय हॅड वर्कड. फाईन. ही हॅज वर्कड, he had worked. Fine. They have worked. They had worked. You have का has? Has. You have आहे ना दरवेळी. You have worked. You had worked. मेन बऱ्याचदा इंग्लिश तुम्हाला नोटिसेबल जास्ती फ्लुएंट कधी वाटेल? ज्यावेळी फर्स्ट टू टेन्सेस वी ऑल जनरली वी आर युझिंग. लाईक एखाद्याचं इंग्लिश किंवा फ्लुएन्सी आपल्याला ज्यावेळी जास्ती नोटिसेबल, ज्यावेळी तो हॅव यूज करतो, हॅज बीन यूज करतो. हॅज बीन, हॅव बीन याच्यामध्ये जसं राईट कुठला? राईट कुठला?
प्रोजेक्ट हॅज डन म्हणजे तो डन झालाय. प्रोजेक्ट हॅज बीन डन म्हणजे तो प्रोजेक्ट डन केला गेला. प्रोजेक्ट हॅज डन राईट आहे की दोन्ही करेक्ट. सेकंड करेक्ट. प्रोजेक्ट हॅज बीन डन आणि प्रोजेक्ट हॅज डन. पण ही वाक्य दोन्ही सर्रास आपण यूज करतो. क्लॅरिटी काहीतरी पाहिजे की ऍटलिस्ट राईट बरोबर. हे रोजच्या वापरातलं वाक्य. प्रोजेक्ट चालू आहे, प्रोजेक्ट वरती आपल्याला कमेंट द्यायची तर ऍटलिस्ट की सिंपल दोन वाक्य आपल्याला क्लिअर पाहिजे बरोबर. प्रोजेक्ट हॅज बीन डन बरोबर ट्रान्सलेट केलं. प्रोजेक्ट केला गेला आणि प्रोजेक्ट हॅज डन प्रोजेक्ट झालं. प्रोजेक्ट हॅज डन राईट. तिथं करता कुठला सब्जेक्ट. प्रोजेक्ट स्वतः झालेला आहे का. त्यापेक्षा आपण एक करूया की ही हॅज डन द प्रोजेक्ट बरोबर. आणि समजा इथं मी बाय हिम म्हणलं तर व्हॉइस मे बी स्कूलमध्ये थोडं जरा आपल्याला वाटत होतं की डिफिकल्ट पार्ट आहे. पण आता जे काही इम्पॉर्टंट आहे ते सगळं व्हॉइस. जे काही इम्पॉर्टंट आहे ते सगळं व्हॉइस. जसं प्रोजेक्ट हॅज बीन डन बाय हिम. ही हॅज डन द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट हॅज डन काय त्याला मिनिंग नाही आहे. जसं आपण सहज वापरतो ना. जसं आय एम ॲग्री राईट आहे. आय ॲग्री. सर्रास मीटिंग मध्ये आय एम ॲग्री सहज वापरतात लोक. पण माझं म्हणणं आहे की ज्यावेळी टेन्सेस क्लिअर होतात त्यावेळी आय एम नंतर कुणी ॲग्री म्हणणार. आय ॲग्री म्हणणार. कारण ॲग्री नंतर आय एन जी प्रत्यय सहसा लावत नाही. आय ॲग्री ही आय ॲग्री म्हणजे ॲग्रीमेंट सहमती प्रेझेंट टेन्स मधली आहे मोस्टली वापरायची गोष्ट. लाईक आय वॉज ॲग्री म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ॲग्री वर्ब आहे. याचं नाउन काय आहे. ॲग्रीमेंट. सो ॲग्रीमेंट म्हणजे आपण जे बोलतोय आता मराठीत सुद्धा की मी सहमत आहे किंवा मी सहमती दर्शवलेली आहे किंवा या गोष्टीला मी सहमती दाखवलेली आहे. यामध्ये ऍटलिस्ट आपण जे बोलतोय किमान वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन आहे हे तरी आपल्याला माहिती पाहिजे. हे क्लिअर असेल, पार्ट्स ऑफ स्पीचेस क्लिअर असतील तरच प्रोजेक्ट हॅज डन इज रॉंग. प्रोजेक्ट हॅज बीन डन कायम वापरलं जाईल बरोबर. कारण तो प्रोजेक्ट केला गेला कुणाकडून तरी. तो कायम कुणाकडून केला हे कायम सायलेंट आहे. सगळ्यांनी मिळून केलं बाय माय टीम. ओके क्लिअर आहे दोन्ही मध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. सो जसं हे आय एम ॲग्री आय ॲग्री. ओके व्हॉइस पार्ट घेतला पाहिजे वाटतं सगळ्यांनी. शुड वी टेक हिअर व्हॉइस बाय टेन्स सगळे घेतले पाहिजे. जसं हॅज डन कधी वापरायचं. हॅज बीन जसं आता प्रोजेक्ट हॅज बीन डन बरोबर बाय हिम. तर आपला खरं कन्फ्युजन कुठं स्टार्ट होतं ज्यावेळी लास्ट टेन्स आपण शिकवतो. त्यामध्ये आपण सांगतो की ही हॅज लास्ट टेन्स कन्स्ट्रक्शन. he does project. Okay, he does project. He is doing a project. He has done a project. He has been doing a project. So main confusion starts from here की जसं आता तुम्ही सगळ्यांनी ओळखलं की तो व्हॉइस आहे. का व्हॉइस आहे कारण हॅज बीन नंतर डायरेक्ट थर्ड फॉर्म. पण इथं हॅज बीन नंतर हॅज बीन नंतर
आयएनजी फॉर्म. सो हॅज बीन नंतर आयएनजी फॉर्म असेल तर तो प्रोजेक्ट करत आला असेल, तो प्रोजेक्ट करत आलेला आहे, अजून त्याचं कम्प्लिशन झालेलं नाहीये. येट टू बी कम्प्लिटेड, इट्स इन कम्प्लिशन. सो ही हॅज बीन डुईंग अ प्रोजेक्ट. सो एखादा तुमचा टीममेट प्रोजेक्ट करत असेल, नॉट एट डन, इट्स इन फायनलायझेशन स्टेज, सो ही हॅज बीन डुईंग अ प्रोजेक्ट. Not he has done the project or not he has been doing, he has been done. He has been done पण येत ना. He has been done. Is it a right construction? कारण he पहिलं सब्जेक्ट. He has been done म्हणायचं असेल तर पहिला काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे. म्हणून व्हॉइसचं मराठीतलं जे आहे ट्रान्सलेशन ते परफेक्ट आहे. व्हॉइसला मराठीत काय म्हणतात? मराठी व्याकरण, मराठी मीडियम आहे कोणी? कर्तरी प्रयोग असं काहीतरी नाव होतं, आणि कर्मणी प्रयोग. कर्मणी म्हणजे त्यातलं जो आहे ते कर्म पहिला घ्यायचं, त्यामुळे कर्मणी तो पॅसिव्ह वॉइस. दिस इज अ पॅसिव्ह वॉइस, नॉट ऍक्टिव्ह वॉइस. या सो मराठीतलं जास्ती क्लिअर आहे, बरोबर. सो आता टेन्सेस तरी क्लिअर केलेले आहेत. ओके, व्हॉइस घ्यायचे आहेत, आणखी टेन्सेस आणखी डिटेलमध्ये बघूया. दोनच्या आधी थोडं मला सोडायला सांगितलं, मला वाटतं काही इंटरव्ह्यू आहेत. ओके, आज डेली काहीतरी थोडं एखादा टॉपिक आपण डिस्कस करू शकतो. मेन आजच्या डेचं इम्पॉर्टन्स म्हणजे क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आज काहीतरी न्यू सिरीज स्टार्ट झाली. सो मोस्टली इंटरव्ह्यूज मध्ये किंवा डिस्कशन्स मध्ये ग्रुप डिस्कशन मोस्टली एकच तो मला सांगायचं नाही, कारण काय होतं की ग्रुप डिस्कशन ट्रेंडिंग सब्जेक्ट वरती बऱ्याचदा, ट्रेंडिंग म्हणजे जे काही गोष्टी चालू आहेत त्या 2015 चा माझा जो ग्रुप डिस्कशनचा पार्ट होता तो म्हणजे एक सब्जेक्ट दिलं होतं, त्यामध्ये होतं की पीएम शुड बी, पीएम और एनी पब्लिक सर्वंट जे काही नेते लोक आहेत ते शुड बी एज्युकेटेड, well educated or not. It's up to their work or importance to the qualification is that much important. Okay. नेमकं नरेंद्र मोदींचं ते माझ्या ह्या एक्सपिरियन्स मधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन मध्ये एक पार्ट आपण चूज केला की आय एम ऍग्री विथ इट और अगेन्स्ट इट. ऍग्री जो आहे त्याचे सगळे मुद्दे आपल्याकडे पाहिजे. ऍग्रीमेंट मधले जास्ती मुद्दे नसतील आणि नॉट ऍग्रीवाले जास्ती येत असतील तर आपल्याला पण नॉट ऍग्रीवाले सुचायला लागतात आपोआप. असं वाटतं की आपल्याला आता ते वी कॅन स्टार्ट विथ नॉट ऍग्रीमेंट. ठीक आहे, डिस्कशन नाही, ग्रुप डिबेट आहे, आणि यामध्ये कोण पॉइंट इन्सिस्टंटली जो काही स्टँड आउट होतोय तो जास्ती पॉइंट्स इथं मिळतो, बरोबर. सो तो जो काही एक्सपिरियन्स आहे 2015 मे बी माय लास्ट इयर इन इंजिनिअरिंग. 15 म्हणजे 14च्या आधी 13 एक इलेक्शन झाली, जनरल इलेक्शन. 2014 केम इन टू पॉवर मिस्टर नरेंद्र मोदी. त्याच टाइमला अरविंद केजरीवाल पण दिल्लीमध्ये आले. ही इज IIT, आणि नरेंद्र मोदींचं जे क्वालिफिकेशन पेक्षा जास्ती कामाला मी मुद्दा घेतला तो घेतला. ही इज IITian, तर ते एज्युकेटेड जास्ती पाहिजे असं मी ऍग्रीमेंट केलं. त्यामुळे माझ्या बाजूला अख्ख्या जीडी मध्ये ऑलमोस्ट 18 ते 20 लोक सगळे एज्युकेशनची तितकी गरज नाहीये. जे नेते आहेत त्यांना काम आलं पाहिजे. आणि माझ्यासोबत जो माझा मित्रच होता ते दोघंच आम्ही फक्त त्या एज्युकेशन असलं पाहिजे. त्यानंतर यांच्याकडे इतके मुद्दे होते, नरेंद्र मोदींच्या बाजूने थांबले होते सगळे, त्यामुळे इतके मुद्दे होते की मला नंतर त्यातून म्हणजे ऑलमोस्ट नंतर काही पॉइंट सुचला नाही. त्यामुळे पॉइंट जो तुम्ही इमिजिएट टॉपिक आल्यानंतर
जे काही 5-6 मिनिट दिलेलं असेल राईट डाऊन करा. इवन मी आता सुद्धा इवन दिस इंडस्ट्री कुठल्या मोठ्या माणसाशी बोलायचं असेल तुम्हाला इवन HR कॉलच्या आधी किंवा जेडीच्या आधी तुमच्याकडे नोट डाऊन पाहिजे की या कॉलमध्ये मी काय बोलतो. मी मराठीत मुद्दाम सांगतोय कारण ज्यावेळी एखादी गोष्ट आपण कुणाला बोलायला जातो त्यावेळी विषय भरकटण्याचा जास्त चान्स असतो पुढच्याकडून आणि ते जीडी मध्ये किंवा कॉलवरती होतो. सो जो महत्वाचा मुद्दा मला विचारायचा होता याच्या कारण लास्ट जो क्वेश्चन आहे की डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर अस तो असाच सोडून द्यायची गरज नाही आहे. यू कॅन आस्क देम एनी इफ देर आर एनी स्कीम्स फॉर द स्टुडंट्स और ट्रेनर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. पीएफच्या रिलेटेड बोलू शकता. ओके इवन HR इंटरव्ह्यूज मध्ये पण हे आपल्या डोक्यात पाहिजे की मला काय विचारायचं मला काय विचारायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी नोट डाऊन कराल त्यावेळी जास्त क्लिअर असतात. बरोबर. त्यामुळे जीडी मध्ये पण कुठलाही टॉपिक घेतला होता सोशल मीडिया इन्फ्लुएन्स मध्ये. ओके बिफोर आय मूव्ह फर्दर ऍग्रीमेंटचा सिनॉनिम आहे. ऍग्रीमेंटचा सिनॉनिम पॉसिबली लक्षात ठेवा कन्सेन्सस. ऍग्रीमेंट बाय ऑल. एखाद्या मीटिंग मध्ये जर एखादी गोष्ट अप्रूव्ह झाली कुठल्याही लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये दोन्ही हाऊस मेंबर्स झाले राज्यसभा लोकसभा ते फायनल झाल्यानंतर जे काय होतं सगळ्यांचं ऍग्रीमेंट दॅट इज कॉल्ड एज कन्सेन्सस. लिगल टर्म आहे माहिती पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. आणि ऍशेसचा जो काही सब्जेक्ट काढला त्यामुळे ऍशेस सध्या चालू आहे तर त्या ऑलमोस्ट 25 days दे विल प्ले. सो ही जी काही स्टोरी आहे ऍटलिस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी कधीतरी या गोष्टी वाचत ही कशी स्टार्ट झाली. ऑलमोस्ट 1880s मध्ये हे स्टार्ट झालं. सो दॅट टाइम व्हॉट हॅड हॅपन. माझी इच्छा एवढीच आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरियस राहतो. क्युरियोसिटी संपली आणि आपल्याला एकदा कळालं की आपल्याला सगळं मानतो आपण. टू म्हणजे टू नो इज डिफरंट. टू ट्राय टू नो म्हणजे एकदा मानलं आपण किंवा परत आपण ट्राय नाही करत की काय असेल याच्यामध्ये. बरोबर. तेव्हा प्रत्येक गोष्टी अशा काही ज्या क्युरियोसिटी थोडी कीप इट अलाइव्ह. राईट. सो लास्टचा जो मुद्दा मी म्हणतो की जेडी मधलं सो पॉइंट तुमच्याकडे पाहिजे कुठलीही गोष्ट असेल. आणि यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्स एक 5-10 मिनिटं सोशल मीडिया इन्फ्लुएन्स. मेनी टाइम्स वी गेट द टॉपिक लाईक सोशल मीडिया. कारण आता जेवढं 2015-20 बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड जे सोशल मीडिया मेन युट्यूब वगैरे हे सगळ्यामध्ये जास्ती इन्फ्लुएन्स जे आहे तो स्टील आता सोशल मीडियावरती. सो इज इट गुड ऑर बॅड गुड ऑर बेन असे सब्जेक्ट डायरेक्टली येतात जीडी मध्ये. सो त्यातला मेन मुद्दा आहे की आउट ऑफ क्युरियोसिटी तुम्हाला हेही माहिती पाहिजे की हॅज इट बिन रिअली हेल्पफुल की काही गोष्टी खरंच चांगल्या झालेल्या आहेत सोशल मीडियात. एखादं काही एक्झाम्पल आहे कुणाकडे की नॉट जनरल एखादी हिस्टॉरिकल गोष्ट वगैरे की विथ द यूज ऑफ सोशल मीडिया सगळे यूज करतात काहीतरी चांगलं झालं असेल तर बिझनेस ऍडव्हर्टाइज फेकनेस पण वाढला. बरोबर. नेक्स्ट ऑनलाईन स्टुडंट्स. सर छोट्या छोट्या उद्योजकांना पण मास पब्लिकला म्हणजे प्लॅटफॉर्म चांगला मिळाला आहे त्यांना. They have got a platform for advertisement, socially, on social media. Anything else? People can keep their points. People can keep their points sharing the thoughts on Twitter and on the news का rumors don't spread positive. सो न्यूजपेपरची थोडी व्हॅल्यू आता न्यूजपेपर जास्ती मे बी नेटिव्ह प्लेस मध्ये आपल्या आई वडील जे त्यांची जनरेशन तेच न्यूजपेपरवर विश्वास ठेवतो जास्ती चांगला आहे. अजून रिसेंटली असंच झालं ना रुमर्स बऱ्याच आले ज्या नव्हत्या ऍक्च्युली न्यूजपेपर मध्ये न्यूज चॅनेल्स जे एका ऍक्टर बद्दलची न्यूज. बरोबर. एनिथिंग एल्स लाईक we can like on social media we can connect here. So accessibility connectivity वाढली एवढं नक्की की इवन
any vice president of any of company, if we take LinkedIn premium in mail, we can directly connect to them. This wasn't possible that much earlier. Yeah. Anything else? Jobs we are searching, right, mostly on, if we take LinkedIn as a platform, social media platform. Anything else? तुम्हाला असं वाटत नाही की हे जे मुद्दे आहेत आता जे काही सांगितले असते हे त्या डिबेटमध्ये ऑलरेडी सगळ्यांकडे असते. जो फर्स्ट बोलणार आहे तो सगळे त्याचे मुद्दे बोलतो जे आपल्या मनात असतात. बरेच म्हणजे लास्ट इयरला प्रोजेक्ट ज्यावेळी केलेला असतो 5 लोकांनी, सगळ्यांनी स्लाइड बनवली असते ही तू सांगायची मी सांगायची, बरोबर ना. ज्यावेळी आम्ही हे ठरवून गेलो त्यानंतर ज्याने इतकं प्रिपरेशन केलं नव्हतं त्याला सगळ्या स्लाइड आल्या. सगळ्या आल्यानंतर थँक्यू आणि ती शेवटची राहिल्यानंतर आमच्याकडे ज्यावेळी नंबर आला त्यावेळी लक्षात आलं की त्याचं प्रिपरेशन तर केलंच नव्हतं आणि जे नव्हतं सांगायचं तेही गोष्टी सगळ्या त्याच्याकडून बदलून घेतल्या, बरोबर, ज्याचं प्रिपरेशन नव्हतं. सो बऱ्याचदा सगळ्यांनी सगळ्याचं प्रिपरेशन करायला पाहिजे, पण एक सिनोनिम काहीतरी राहिलं पाहिजे सिंक्रोनायझेशन म्हणून ठरवलं होतं की हे झालं की तू यायचं. पण सर आले आणि ते म्हणाले की त्यालाही माहिती पाहिजे तू ये, त्यांनी सगळं सांगितलं. सेम वे जेडी मध्ये पण होतं. त्यामुळे एखादं तरी युनिक पॉइंट आपल्याकडे पाहिजे त्या रिलेटेड. याच्यासाठी आपलं काहीतरी रिडिंग पाहिजे. रिसेंटली एकदा कधी गुगलला सर्च केलं तर बघा मोस्टली रिव्होल्युशन्स काही कंट्रीज मध्ये revolutions happen through social media also. It can happen, like in Middle East, in one of country, one person had gathered all the people through Facebook community groups in Egypt. So it had happened during this 2020. Yeah. So that revolution had happened through this Facebook. He had gathered all those people through Facebook. So thereafter, so there is a list of revolutions which had happened due to Facebook. बरोबर. त्यामुळं अलीकडं सोशल मीडियाचा तितका फायदा आहे पण त्याची क्रेडिबिलिटी जी आहे, क्रेडिबिलिटी ऑफ एनी सोशल न्यूज, ती परत आणखी काही पेजेस आहेत जसे पीटीआय आहे, ही न्यूज रिअल आहे की रॉंग आहे हे पण ठरवणारे काही पेजेस आहेत. सो इट गोज थ्रू मेनी ऑफ फिल्टर्स नाव. सो हा जो काही पॉइंट आहे की हिस्ट्रीमध्ये काही रिव्होल्युशन्स पण होऊ शकतात थ्रू सोशल मीडिया, हा पॉइंट तुमच्याकडे पाहिजे. सो दिस अबाउट एनी पॉइंट फाईन. सो द सेम वे वी विल टेक जीडी ऑन ट्रॅडिशनल लर्निंग. ट्रॅडिशनल म्हणजे क्लासरूम मध्ये, ऑनलाईन लर्निंग. सो आज जे क्लासरूम मध्ये बसले ते इमिजिएट हा पॉइंट घ्यायची गरज नाही की ट्रॅडिशनल लर्निंग बेस्ट आहे आणि ऑनलाईन आहे ते तितकं नाही. पण शेवटी आपल्याला काही रिमोट लोकेशनला जी लोक आहेत ते कनेक्ट होत आहेत आता कशामुळे? ऑनलाईन. दोज हू आर नॉट एबल टू कम ऑनलाईन. काही लोक रेफरन्स बुक्स जे आहेत ते केम्ब्रिज, ऑक्सफर्ड यांच्या वेबसाईटला रेफरन्स बुक्स आहेत. लाईक राईट फ्रॉम आयझॅक न्यूटन हॅज रिटन वन बुक नेम प्रिन्सिपिया मॅथमॅटिका म्हणून बुक. actual pages जे आहेत right from that up to this ebook all are available on that. So we have this exploration through this online learning. So मुद्दा घ्यायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की ट्रॅडिशनल लर्निंग इमिजिएट घ्यायचं की ऑनलाईन लर्निंग. Got it? I have given just an example here. So not to mistake here, not to do any mistake here. बेसिक फॉर्म एक लास्ट पॉइंट. वर्कचे 3 फॉर्म्स आहेत. या सगळ्या वर्कच्या 3 फॉर्म्सचा एक बेसिक फॉर्म कुठला आहे तो? बेसिक. लाईक वर्क म्हणजे काम करणे किंवा एखादी गोष्ट असणे. असणे म्हणजे इन इंग्लिश असणे, पण जर काम करणे एक वर्ब आहे, असणे पण वर्ब आहे मराठीत, त्याचा इंग्लिश मध्ये बेसिक बेसिक वर्क फॉर्म. हॅव्हिंग पण ठीक आहे, हॅव्हिंग इज हॅव प्लस आयएनजी. हॅव म्हणजे स्वतःकडे असणे, पजेसिव्ह. पण एखादी गोष्ट असणे बेसिक
बी टू बी असणे, एखादी गोष्ट असणे टू बी, एखादी गोष्ट होती. बी चा पास्ट टेन्स सांगा. बी चा पास्ट टेन्स वॉज और वर. आणि थर्ड फॉर्म बी वॉज बीन, राईट. सो बी म्हणजे असणे, वॉज वर होते, आणि बीन असतील म्हणजे फ्युचर. मिनिंग इतक्या बेसिकला जातोय, फायद्याचं वाटतंय की इम्पॉर्टंट आहे? Yes, sir. बी म्हणजे असणे, वॉज वर होता, बी बिन आहे म्हणजे बी फर्स्ट फॉर्म झाला, असेन फ्युचर. समजा ब्रेक एक वर्क घेतलं, ब्रेकचा पास्ट टेन्स सो क्लोज, लाईक ब्रेक, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रेक फुटणे, ब्रोक फुटले, ब्रोकन, ब्रोकन ग्लास मीन्स फुटलेली ग्लास. म्हणजे बी असणे, वॉज होता, बिन असलेला, राईट. सेम वे ब्रोकन ग्लास, बिन असलेले. क्लिअर? सो हे मिनिंग्स तरी आपल्याला माहिती पाहिजे, जिथून हे सगळं स्टार्ट झालं. सेम वे डू, डिड, डन. डू केले, डिड डू करणे, डिड केले, डन केलेले. म्हणून त्यामध्ये हॅज बीन, हॅज डन, केलेला प्रोजेक्ट हे त्याला सांगायचं, म्हणून त्याच्या मागे हॅज वापरलंय, डन वापरलं, त्यानंतर प्रोजेक्ट. त्यामुळे कुठल्याही लँग्वेजचं जे काही बेसिक आहे ते ह्या तीन गोष्टीवर. आजचं जे काही मी सांगितलं सुरुवात, की वर्ब माहिती पाहिजे, कर्ता माहिती पाहिजे, सब्जेक्ट माहिती पाहिजे, आणि सब्जेक्ट नुसार चेंज होत जाणार गोष्ट. क्लिअर आहे? एनी डाऊट इन टुडेज सेशन? No, sir. मूव्हिंग सो फास्ट, इट्स ओके. याच्यापेक्षा आणखी गेलो तर तुम्हाला मोनोटोनस होईल. आज किमान 50-60% क्लॅरिटी. हे सतत मी कुणालाही एखादं वर्क देईन, वर्क तुम्ही या 3 टेन्सेस मध्ये चालवून बघायचं स्वतःकडे. लहानपणी म्हणजे मराठी स्कूलमध्ये इंग्लिश स्टार्ट करता एक चार्ट देतो, की त्यामध्ये एखादं मराठीचं वाक्य असायचं आणि ते चार्ट नुसार सगळे ते टेन्सेस असायचे. इफ पॉसिबल ऍट युअर एंड ऍटलीस्ट एखाद्या पेज वरती तरी तो चार्ट असला पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या एंडला असू देतो, ज्यामुळे हे मिनिंग्स वगैरे क्लिअर असते. ओके, फाईन. अटेंडन्स हीच आहे, क्लिअर. एनी डाऊट फॉर टुडेज सेशन? येस. सांगतोय ते उद्या बघूयात, पण काही गोष्टींचं स्पेलिंग जे असतं, जसं कलरचं स्पेलिंग आहे COLOUR, COLOUR. Why is it so? स्पेलिंग एक पाहिजे ना, युनिक. मॉल मध्ये गेलं की COLOR दिसत, नाही इकडं COLOUR. Why is it so? ओके, पुढच्या सेशनला सांगालाच. Any doubt for today's session? Any grammatical doubt or anything else? Yeah, you can reach me out. Yesterday I already told my mail ID also. Yeah. Thanks a lot. Yeah. कालचं सेशन अपलोड केलेलं आहे ऑलरेडी.